जय सद्गुरू मैत्रिणींनो, मी प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. तर आज आपल्या गावामध्ये दिंडी येणार आहे आणि ती मारुती मंदिरामध्ये थांबणार आहे, मुक्काम आहे. तर शेगाववरून पंढरपूरला जाणारी ही दिंडी आहे. अशा तर दिंड्या भरपूर येतात आपल्या गावामध्ये ह्या मंदिरावरती. पण आज आपला एका ग्रामस्थाचा आपल्या इथल्या स्वयंपाक म्हणजेच दिंडीला जेवण आहे, त्यामुळे आपण इथं स्वयंपाक करत आहोत. तर वांगे चिरून होत आलेली आहेत आणि पीठ मळून झालेलं आहे आणि पापड वगैरे सगळं आणले, मसाले सगळे बारीक करून झालेले आहेत आणि अशा पद्धतीने सगळं काही होत आलेलं आहे. मसाले वगैरे, धुरण, ग्लासेस सगळं काही हे झालेलं आहे आणि आदन आलेलं आहे. तांदूळ टाकून घेतलंय. भात आता रेडी होणारच आहे थोड्या वेळानं. आता तुम्हाला माझे मारुती मंदिर दाखवते. तर हे आमचे गावातील मारुती मंदिर आहे आणि हे खूप जागरूक देवस्थान आहे. तर तुम्ही बघू शकता, ही मारुती मंदिरातली मूर्ती आहे हनुमंताची आणि हे मंदिर खूप असं मोठा हॉल आहे, प्रशस्त मोठा असा हॉल आहे. या मंदिरामध्ये लग्न कार्य होतात, इतरही कार्यक्रम होतात. तर याच्या बाहेर एक हॉल आहे, त्याच्यामध्ये लग्न होतात आणि इथं जेवण आणि आणखीन एक हॉल आहे याला चिटकूनच. तर त्या ठिकाणी स्वयंपाक होतो. बघू शकता इथेच आम्ही स्वयंपाक करत आहोत. हा पण एक मोठा हॉल आहे आणि इकडं मंदिराचा हॉल आहे. खूप असा मोठा छान हॉल आहे आणि डाळ पण गरगटलेली आहे. आता वांगे पण शिजत येणार आहेत. आपण मसाल्यांमध्ये टाकून घेतलेलं आहे अशा पद्धतीने. तर बघू शकता, अशा पद्धतीने सगळे वांगे टाकून घेतलेले आहेत. आता भात शिजून झालेला आहे, शिजलेला आहे आपला भात आणि वरण पण शिजले. तर वरण सांबर केलेलं आहे आम्ही. तरी सांबर पण असं झालेलं आहे तयार. तर गोडाचं जिलेबीचा नैवेद्य आहे गोडाचा आणि चपाती पण झालेली आहे. चपात्या, वांग्याची पण भाजी झालेली आहे. तुम्ही बघू शकता चपात्या झालेल्या आहेत. काहीच वेळानं दिंडी येणार आहे, तर दिंडीचा पण तुम्ही लाभ घ्या. आता ज्ञानेश्वर महाराजांची ही खूप मनमोहक अशी प्रतिमा आहे, ही पण दाखवावीशी वाटली म्हणून. तर रेसिपी आणि व्हिडिओज आवडला असला तर तुम्ही एक लाईक करून सबस्क्राईब करा. आणि काहीच वेळानं दिंडी येणार आहे, आता थोडाच वेळ राहिला आहे, त्यामुळे रांगोळी पण काढून झालेली आहे. खूप अशी तयारी होत आलेली आहे जवळजवळ. आता काहीच वेळाने दिंडी येईल, मग आरतीचा कार्यक्रम वगैरे होईल, मग जेवण होईल. तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असला तर एक लाईक करून सबस्क्राईब करा. थँक्यू. पूर्ण